ऑडिओ क्लिप नंबर 2. आत्ताच आपण एक उल्लेख केला होता सप्तशतीचा. तर ती सप्तशती म्हणजे देवी महात्म्य हे देखील असंच एक प्रचंड मोठं आणि सहजासहजी आकलन न होणारं म्हणजेच अनाकलनीय असं रहस्य आहे. सप्तशतीमधील अनेक श्लोकांचा सरलार्थ पाहू गेल्यास मनाचा फार मोठा गोंधळ उडतो आणि त्यामुळेच अनेक उपासक विकृत अर्थ काढून अशास्त्रीय आणि चुकीच्या मार्गाने उपासना करतात. त्यातील रहस्यार्थ गुरूकडूनच समजून घ्यावा लागतो. त्याचप्रमाणे श्री रामरक्षा स्तोत्राची उत्पत्ती, रचना कोणी आणि केव्हा केली, प्रचारात केव्हा आणि कशी आली, या स्तोत्राचा विनियोग काय आहे, रामरक्षा सिद्ध करण्याचे प्रकार कोणते आहेत, त्यातील ध्यान मंत्राचं रहस्य आणि त्यांचा अर्थ, या सगळ्या गोष्टी मोठ्या गूढ आणि रहस्यमयच आहेत. त्या सर्व गुरूंकडूनच समजून घेतल्या पाहिजेत. प्रत्यक्ष रामरक्षा स्तोत्राचं रहस्य उलगडून सांगणारं विवेचन आता इथून सुरू होणार आहे. श्रीराम. कोणत्याही स्तोत्राचं पठण, वाचन, त्याचप्रमाणे कोणत्याही आध्यात्मिक उपासनेची सुरुवात इतकंच नाही तर कोणत्याही व्यावहारिक उपक्रमाचा प्रारंभ श्री गणेश पूजनाने किंवा श्री गणेश स्मरणानेच करण्याचा आपल्याकडे प्रघात आहे. त्या प्रथेनुसार श्री रामरक्षा स्तोत्र पठणाची सुरुवात देखील श्री गणेशाय नमः या मंत्रानेच करायची आहे. गणेश म्हणजे ओंकार. श्री संत ज्ञानेश्वर माऊलींसारख्या भक्तिमार्गाचा पाया रचणाऱ्या विष्णू अवतारी संत श्रेष्ठांपासून कळस रूप झालेल्या संत श्रेष्ठ शांती ब्रह्मश्री तुकाराम महाराजांसारख्या ब्रह्मनिष्ठांपर्यंतच्या आणि इतर सर्व संत श्रेष्ठांनी गणेशाचं ओंकार रूप मानूनच त्याचं अद्वितीय वर्णन केलेलं आहे. ओंकारातूनच हे अनंत कोटी ब्रह्मांड निर्माण झालेलं आहे आणि म्हणूनच त्या ओंकाररूपी गणेशाला वंदन करूनच कोणत्याही कार्याची सुरुवात करण्याची प्रथा आहे. किंबहुना कोणत्याही कार्याची सुरुवात केली म्हणजेच श्री गणेशा केला, म्हणजेच आपण काय म्हणतो प्रारंभ केला, तशी पद्धतच रूढ झालेली आहे. त्याचप्रमाणे कोणतंही स्तोत्र वाचन पठण करण्यापूर्वी म्हणजे मंत्र जप करण्यापूर्वी देखील त्या स्तोत्राची म्हणजे त्या मंत्राची देवता, ऋषी, छंद, शक्ती, तसंच त्या स्तोत्राचं फळ मिळण्याची किल्ली कोणती, कोणत्या देवतेच्या प्राप्तीसाठी, प्रसाद प्राप्तीसाठी त्या स्तोत्राचा विनियोग करायचा, या सर्व गोष्टींचा उच्चार उल्लेख स्तोत्र पठणाला सुरुवात करण्यापूर्वीच करायचा असतो. त्यानुसार बुध कौशिक ऋषींनी हे स्तोत्र श्लोकबद्ध केलं असल्यामुळे या रामरक्षा स्तोत्राचे ऋषी बुध कौशिक असल्याचा उल्लेख प्रारंभी करण्यात आलेला आहे. प्रभू रामचंद्रांचा महिमा, त्यांची स्तुती, त्यांचंच केवळ वर्णन ध्यानमंत्र या स्तोत्रात असल्यामुळे या स्तोत्राची देवता प्रभू रामचंद्र असणं साहजिकच आहे. परंतु कोणतीही देवता शक्तियुक्तच असते. त्यानुसार प्रभू रामचंद्रांची शक्ती सीता माता असल्यामुळे ह्या स्तोत्राची देवता सीता रामचंद्र असल्याचा उल्लेख स्तोत्रात आलेला आहे, केलेला आहे. अनुष्टुप छंदात स्तोत्र रचना असल्यामुळे अनुष्टुप छंदः असा उल्लेख केलेला आहे. श्रीराम हे आदिपुरुष आणि सीता ही आदिशक्ती आहे, याचा संदर्भ भालम दशरथात्मजः पातु याचं विवेचन करताना पुढे आलेलं आहे. शिवशक्ती, प्रकृती पुरुष अशी एकरूपता असं अद्वैत असल्याविना कोणतंही कार्य घडूच शकत नाही. तद्वतच प्रभू रामचंद्र यांच्या समवेत सीतारूपी शक्ती ही आहेच आहे. त्यामुळेच 23व्या श्लोकात वर्णन केल्याप्रमाणे प्रभू रामचंद्र अप्रमेय पराक्रमी झालेले आहेत आणि म्हणूनच सीता शक्तीही असा उल्लेख केला आहे. अशा शक्तियुक्त रामांची, अप्रमेय पराक्रम करणाऱ्या रामांची प्रीती संपादन करण्यासाठी ह्या स्तोत्राचा विनियोग सांगितलेला आहे. परंतु अशा प्रभू रामचंद्रांची प्रीती अगर त्यांचा अनुग्रह मिळवण्यासाठी भगवान श्रीशंकरांनी बुध कौशिक ऋषींच्या मार्फत एक गूढ रहस्य सांगून ठेवले. त्याची किल्ली म्हणजेच हृदयात
रामचंद्रांचीच मूर्ती स्थापन केलेले, ज्यांचा श्वास केवळ प्रभू रामचंद्रच होते, असे प्रत्यक्ष मारुतीराय हनुमान. प्रभू रामचंद्रांच्या कृपारूपी खजिन्याचं कुलूप उघडून तो खजिना प्राप्त करून घेण्यासाठी श्रीमद हनुमान कीलकम शिवाय दुसरा कोणताच मार्ग नाही आहे. आणि म्हणूनच तसा स्पष्ट उल्लेख स्तोत्राचा प्रारंभ करण्यापूर्वीच करून ठेवलेला आहे. त्याचं दुसरं रहस्य असं आहे की श्रीमद हनुमान हे प्रत्यक्ष शिवशंकरांचेच अंशावतार होते. आजचा आपला पहिला भाग इथेच आपण संपवणार आहोत. श्रीराम जय राम जय जय राम.